माझ्या लेकरांनो, तुम्ही रोज जगासमोर हसता, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मनात किती वादळ चालतात हे मला दिसतं. कोणाच्या आयुष्यात पैशाची चिंता आहे, कोणाच्या नात्यात वेदना आहेत, तर कोणाला स्वतःचाच मार्ग सापडत नाही. पण ऐका, अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच तुमचं आयुष्य थांबणार नाही. तुम्ही सतत लोकांच्या शब्दांनी स्वतःला मोजता. कोणीतरी कमी लेखलं की मन तुटतं, पण लक्षात ठेवा, हिरा कधीच बाजाराच्या आवाजाने आपली किंमत बदलत नाही. तुमच्यातही एक दिव्य शक्ती आहे, ती ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याला जग हरवू शकत नाही. कधी कधी तुम्ही म्हणता, स्वामी माझ्या वाट्याला इतकं दुःख का? पण लेकरांनो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचायचं असेल तर तिला खडकांवर आदळावंच लागतं. संघर्षाशिवाय सामर्थ्य निर्माण होत नाही. म्हणून संकट आलं की घाबरू नका. संकट म्हणजे शेवट नाही, ती तुमच्या नवीन सुरुवातीची परीक्षा आहे. तुम्ही भूतकाळाच्या जखमा घेऊन जगता. जुने शब्द, जुने प्रसंग, जुने लोक हे सगळं मनात ठेवून स्वतःलाच त्रास देता. पण कोमेजलेली पानं झाडावर कायम राहत नाही. झाड नवीन पालवीसाठी जुनं सोडतं, तसंच तुम्हीही जुन्या दुःखांना सोडा. जे निघून गेले त्याला धरून बसू नका. कारण परमेश्वर तुमच्यासाठी जे लिहितो ते नेहमी मोठं आणि सुंदर असतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संयम आज नाही मिळालं म्हणून उद्या मिळणार नाही असं नसतं. बी पेरल्यावर झाड एका दिवसात वाढत नाही, वेळ लागतो. पण ज्याने धीर सोडला नाही त्याच्या आयुष्यात फळ नक्की येतं. त्यामुळे मेहनत करत राहा, प्रार्थना करत राहा आणि मन शांत ठेवा. माझ्या लेकरांनो, जगात सगळ्यात मोठी शक्ती कोणती आहे माहीत आहे का? सकारात्मक विचार. कारण विचार बदलले की नशीब बदलायला सुरुवात होते. रोज सकाळी आरशात पाहून स्वतःला सांगा, मी कमजोर नाही, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. हा विश्वास तुमच्या आत अशी ज्वाला पेटवेल की कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकणार नाही. तुम्ही एकटे नाही आहात. जेव्हा सगळे सोडून जातील तेव्हाही मी तुमच्या पाठीशी उभा असेन. फक्त मनापासून मला हाक मारा. मी तुमच्या अश्रूमध्येही असेन आणि तुमच्या यशातही. आता उठ, भीती सोड, चिंता सोड आणि नव्या विश्वासाने आयुष्यात जगायला सुरुवात कर. कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे.